अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली, हा दुटप्पीपणाच आहे ना. राऊत साहेब, मुख्यमंत्री सामनात आज उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झालाय. तुम्ही त्यांना काही राजकीय प्रश्न मनसेशी युती संदर्भात विचारलेले आहेत, राज ठाकरेंशी युती संदर्भात. त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्रच आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता सुद्धा राज ठाकरेंना फोन करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना कधीही भेटू शकतो. राजकीय युतीचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. असं आहे की जर शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारची संकेत दिले असतील तर त्यांचा जो प्रश्न आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला आहे ना, ठाकरे बंधू एकत्रच आहेत, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, कुणाला काही समस्या अडचण पोटशूळ आहे का, माझाही तोच प्रश्न आहे. जर श्री राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या सभेमध्ये एक सकारात्मक वक्तव्य केलं आहे किंवा माननीय उद्धव ठाकरेंनी आज मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती फार तुम्ही चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, इतकंच मी सांगेन. पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं विधानं करता आहेत, भूमिका मांडता आहेत, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना परप्रांतीयांना मारहाण करता आहेत मराठी या विषयावर, ते लक्षात घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा. बघा, ठाकरेंना गुन्हे याचिका सुप्रीम कोर्ट हायकोर्ट नवीन नाही. मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील का माननीय राज ठाकरे असतील, या याचिका कशा करतायत तर महाराष्ट्राच्या हिताची, मराठी भाषेच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका आहे. तर त्याचं एवढं भाऊ करण्याचं कारण नाही. शिवसेना प्रमुख म्हणायचे नेहमी अशा प्रकारचे खटले याचिका हे आमचे मेडल्स आहेत बरं का, ही पदकं आहेत, ही पदकं आमच्याकडे असायलाच पाहिजेत महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नेत्यांकडे. राऊतसाहेब, जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाचा विषय येत असताना आणखी एका एकत्रीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात आहे, ती म्हणजे एनसीपीचे 2 गट एकत्र आहेत. त्यावर आता अजित पवार यांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असं म्हणतात की एकत्रीकरण करायचं असेल किंवा विलीनीकरण व्हायचं असेल तर आधी भाजपला विचारावं लागेल, अमित शहाना विचारावं लागेल. ते भाजप म्हणण्यापेक्षा